दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. दिवाळीमध्ये आपल्या सर्वांच्याच घरामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजन दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेर देवांना प्रसन्न करून घ्यायचे असते. तर आपण या दिवशी एक उपाय करणार आहोत. एक पोटली तयार करायची आहे आपल्याला माता लक्ष्मीला आणि कुबेर देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी. माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहावा यासाठी हा उपाय आवर्जून आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन दिवशी करायचा आहे. आता ही पोटली कशी करायची आहे, कोणत्या वस्तू आपल्याला आणायच्या आहेत, काय सेवा करायची आहे, पोटली कधी बदलायची, पोटली ती बनवून कुठे ठेवायची, या सर्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे जेव्हा माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. लक्ष्मीपूजन आपण सर्वजण दिवाळीमध्ये अमावस्ये दिवशी करतो. माता लक्ष्मीला आपण सर्वजण प्रसन्न करून घेतो. माता लक्ष्मीचा अखंड आपल्या घरामध्ये वास राहावा, तिने कधीही आपल्या घरातून काढता पाय घेऊ नये यासाठी आपण लक्ष्मीची सेवा करत असतो. लक्ष्मीच्या सेवेबरोबरच आपण कष्ट देखील करणे तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा कष्टाला नशिबाची साथ मिळते तेव्हा माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये राहते. आपण जी ही सेवा करणार आहोत ही माता लक्ष्मीला आकर्षित करून घेणाऱ्या काही वस्तू आहेत. याच्यावर आपल्याला सेवा करायची आहे आणि त्याची एक पोटली आपल्याला करायची आहे. तर पहा, यासाठी वस्तू काय लागणार आहेत. 5 गोमूत्री चक्र, 5 कवड्या या पिवळ्या असाव्यात. तुम्हाला कोणत्याही ज्या पूजा भांडाराचं दुकान असतं त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य मिळेल. 5 कमळगट्ट्याचे मणी जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आपण ज्या काही सेवा करतो त्या देखील आपण कमळगट्ट्याच्या माळेवर देखील आपण करत असतो. कवड्यांचा देखील उपाय अतिशय उत्तम आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला पिवळ्या कवड्या घ्यायच्याच आहेत. त्यानंतर 5 लाल गुंजा आणि 5 लेकरूवाळी हळकुंड असे आपल्याला घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा सांगते, 5 लाल गुंजा, 5 गोमूत्री चक्र, 5 पिवळ्या कवड्या, 5 कमळगट्ट्याचे मणी आणि 5 हळकुंड जे आपल्याला रेकुळवारी मिळतील. हे तुम्हाला जे पूजा भांडाराचं दुकान आहे त्यामध्ये आपल्याला निश्चितच मिळतील. आता हे जे सर्व साहित्य आहे हे आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि मग आपल्याला सेवा करायची आहे. ही सेवा आपण ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे त्यानंतर लक्ष्मीपूजनाची जी काही मांडणी आहे, तुमच्या ज्या काही मांडणी झाल्यानंतर ना आरती वगैरे झाल्यानंतर तुम्ही ही सेवा त्या दिवशी करायची आहे सायंकाळच्या वेळी. आता आपल्याला सेवा काय करायची आहे. तुम्हाला प्रथम 1 माळ श्री स्वामी समर्थ याचा मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर 1 माळ नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे हा जो नवार्णव मंत्र आहे याचा जप करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक जप करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त बोलायचं आहे. 16व्या वेळाला आपण शेवटी फलश्रुती म्हणायची आहे. फलश्रुती म्हणत असताना आपल्याला हात जोडायचे आहे. आता जर तुम्हाला 16 वेळा बोलणं जमत नसेल तर तुम्ही एकदा बोलल्या तरी हरकत नाही, पण ही सेवा आपल्याला अवश्य त्या दिवशी करायची आहे. ही सर्व सेवा झाल्यानंतर जी काही वस्तू आहेत त्या आपल्याला जिथे आपण लक्ष्मीची मांडणी केली आहे लक्ष्मीपूजनाची त्या ठिकाणी ठेवायचे आहे. त्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एक लाल वस्त्र घ्यायचं आहे जे स्वच्छ आहे, तुम्ही वापरलेले नाही. ह्याची आपल्याला पोटली करायची आहे. तर तुम्ही ते लाल वस्त्रावर हे सर्व साहित्य ठेवायचे आहे. त्याची पोटली करा, म्हणजे गाठ बांधून त्याचा एक असं गाठोड्या टाईप किंवा आजीबाईचा बटवा जसा असतो आपण बोलतो त्या पद्धतीने आपल्याला ही पोटली बनवायची आहे. ही पोटली आपल्याला लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन ज्या ठिकाणी केलं आहे त्या दिवशीच ठेवायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा लक्ष्मीची जी लक्ष्मीपूजनाची मांडणी उचलणार त्यावेळेला आपल्याला ही पोटली उचलायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता किंवा तुमच्या महत्त्वाच्या काही कागदपत्र आहेत त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. या पोटलीचे आपल्याला दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी धूप दीप दाखवायचे आहे त्या पोटलीला आपल्याला. आणि ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवायची आहे. आता ही पोटली बदलायची कधी, तर पुढच्या दिवाळीला आपल्याला ही पोटली बदलायची आहे. तोपर्यंत 1 वर्षभर ही पोटली आपल्या ज्या ठिकाणी आपण तिजोरीमध्ये ठेवली आहे त्याच ठिकाणी राहणार.
पुढच्या वर्षी जेव्हा दिवाळी 2024ची येईल तेव्हा ती पोटली आपण बदलून नवीन वस्तू त्याच्यामध्ये ठेवून तीच सेवा करून पुन्हा ती पोटली आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायची आहे. पोटलीमध्ये ज्या काही वस्तू आहेत या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. त्यामुळे पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहावा यासाठी अवश्य हा उपाय प्रत्येकाने आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजना दिवशी करा. माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रत्येकालाच वाटत असतं की अखंड वास करावा. तर यासाठी आपल्याला ही सेवा, हा काही उपाय आहे, हा करायचा आहे. तुम्ही करून पहा. त्याबरोबरच कष्ट देखील करायचं आहे. कष्टाला नशिबाची साथ मिळाली तर नक्कीच लक्ष्मीप्राप्ती आपल्या सर्वांनाच होत राहते. लक्ष्मी माता अखंड स्वरूपामध्ये आपल्या घरातील प्रत्येकावर प्रसन्न स्वरूपात राहावी यासाठी या सेवा आपल्याला लक्ष्मीपूजन दिवशी करायच्याच आहेत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.